नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत नाती जपणं हीच सर्वात मोठी परीक्षा बनली आहे. अनेकदा सासू सासरे आणि सुनेच्या नात्याबद्दल विविध अनुभव ऐकायला मिळतात, पण काही व्यक्ती आपल्या प्रेमानं, सेवाभावानं आणि संस्कारांनी या नात्याला एक वेगळीच उंची देतात. आज आपण ऐकणार आहोत कुपवाडा, काश्मीर येथे आपल्या पती सीआरपीएफचे कमांडंट महेश जंजिरे यांच्या सोबत नव्या आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या काजल जंजिरे यांनी आपल्या सासू सासऱ्यांसाठी लिहिलेले एक भावस्पर्शी कृतज्ञता पत्र. हे पत्र केवळ शब्द नाही आहेत, तर एका लेकीच्या मनातील प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची जिवंत भावना आहे. ऐकूयात. वंदनीय पप्पा आणि आई, बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी साक्षगंध समारंभ म्हणजेच साखरपुडा झाला. अन गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी आपले एकुलते एक चिरंजीव तथा सीआरपीएफ मधील असिस्टंट कमांडंट एसीपी महेश राव यांच्याशी माझा धूमधडाक्यात विवाह झाला. तब्बल 1.5 वर्ष उलटलं या मंगलमय सोहळ्याला. या कालावधीत सासू सासरे म्हणून तुम्हा उभयंतांबद्दलच्या माझ्या मनातील भीतीयुक्त आदराची जागा अवघ्या 2-3 दिवसातच आदरयुक्त भीतीने घेतली. पुढे काही दिवसातच आपल्यातील माझ्याबद्दलच्या मातृपितृ प्रेमाची झलक दिसली, जाणवली, अनुभवली अन प्रचंड भावलीही. परिणामी माझ्या मनातील सासूरवाशिणपणाच्या अनाठाई भीतीने केव्हाच मला टाटा बाय बाय केला आणि मी आपल्या जय श्री गणेश या अलिशान बंगल्यातील पंचरंगी कुटुंबातील लाडाची लेक कधी झाले हे माझं मला समजलं नाही. आपल्या दोघांबद्दलची आदरयुक्त भीती अन भीतीयुक्त आदर हे दोन्ही परवलीचे शब्द तर औषधालाही उरले नाहीत. पप्पा आणि आई, कधी कधी मनातल्या भावना शब्दात मांडणं खूप कठीण होतं, पण आज मला तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. तुमच्या समोर माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं बळ माझ्यात कधी आलंच नाही. खूप वेळा प्रयत्न केला, पण नाही जमलं मला ते. पण आज तुमच्यापासून म्हणजे आपल्या श्रीगोंद्यापासून तब्बल 2,500 किलोमीटर अंतरावरील श्रीनगर मधील कुपवाडा येथे एसीपी महेश रावांची सहचारिणी म्हणून संसार करायला मी निघतीये. एकीकडे पतीबरोबर सहवासाचा आनंद आणि दुसरीकडे देवासारख्या आणि मातृपितृतुल्य सासू सासरे यांच्या गेल्या 1.5 वर्षातील खूप प्रेमळ आणि आनंददायी सोबतीचा विरह, अशा संमिश्र भावना आज माझ्या मनात दाटून येत आहेत. तुमचा हा भयानक विरह नाही सहन करू शकत मी आई बाप्पा. म्हणूनच या संक्षिप्त कृतज्ञता पत्रातून माझं मन मोकळं करण्याचा माझा हा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न. आई पप्पा, प्लीज भावनेच्या भरात या शब्दांच्या मांडणीत माझं काही चुकलं तर लाडकी लेक म्हणून मला तुम्ही दोघंही माफ करणार ना? प्लीज 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 आई पप्पा. 1.5 वर्षांच्या कालावधीत तुम्ही दोघांनीही मला खूप खूप प्रेम दिलं. सुनबाईंचं, लेकींचं आणि आपल्या परिवारातील सर्वात छोट्या लाडक्या सदस्यांचंही. मी तुम्हा दोघांची सून आणि लेक तर झालेच, पण उभयंतांची खूप छान मैत्रीण पण बनू शकले याचं मला खूप मोठं समाधान आहे. तुम्ही दोघंही माझ्याशी मनातलं शेअर करीत आलात, त्यामुळं आपोआप मी आपल्या घरातील एक अविभाज्य घटक बनले. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात, प्रत्येक उपक्रमात तुम्हा आई पप्पांच्या जोडीचा माझ्यावरचा प्रचंड विश्वास, तुमची माझ्याबाबतची अति काळजी, सढळ हातानं मिळणारं पाठबळ आणि मोठ्या मनानं आणि अधिकारवाणीनं मिळणारा आशीर्वाद, या बाबी अक्षरशः माझ्या मनात घर करून राहिल्या आहेत. मला तुम्ही दोघांनी कधीच एकटं वाटू दिलं नाही. निस्वार्थ आणि स्वतःच्या लेकरांसारखं प्रेम व माया मला तुमच्याकडून मिळाली. मला वाटतं ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आणि मौल्यवान शिदोरी आहे. पप्पाई, तुम्ही माझ्या कोणत्याही स्वप्नांना अडवले नाही. उलट मला सतत तू हे करू शकतेस असे सांगत माझ्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास पोषक वातावरण तयार केलं. आर्किटेक्ट सून मिळाली याचा तुम्हाला खूप अभिमान आणि गर्व असल्याचं मला गेल्या 1.5 वर्षात पदोपदी जाणवलं. पप्पा, तुम्ही माझा प्रत्येक हट्ट आणि इच्छा शक्य तितक्या प्रेमानं पूर्ण केला. सुनबाईच्या अधिकारानं आणि लेकीच्या नात्यानं तुमच्यावर हक्क गाजविण्याचा अधिकार मला तुम्ही बहाल केलात. ही माझ्यासाठी खूप अनमोल देणगी आहे. आई, तुम्ही तर कमालच केली बाबा. झोप माझी आवडती गोष्ट, त्यामुळे मला झोपेतून उठवलेलं आवडायचं नाही. पण सासू म्हणून मी तुम्हाला कधीच सांगू शकत नव्हते.
पण तुमच्यातील हळव्या मनाच्या आईने माझी ही आवडती गोष्ट अचूक हेरली. मला 1.5 वर्षात कधीच झोपेतून बळजबरीनं उठवलं नाही. ही गोष्ट छोटी आहे, पण अशा गोष्टीतूनच तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि काळजी माझ्या मनात सदैव घर करून राहील. लग्नानंतर मुलीचं शिक्षण थांबू नये ही माझ्या आई वडिलांची इच्छा तुम्ही मनोमन पूर्ण केली. मला आर्किटेक्चरमधील मास्टर डिग्री घ्यायला आई पप्पा तुम्ही दोघांनीही दिलेला पाठिंबा, ताकद, सहकार्य आणि सर्व काही मी कधीच विसरू शकणार नाही. आई, लग्न करून आपल्या घरात आले तेव्हा काय येत होतो मला? वडिलांच्या घरातील लाडाचा कच्चा गोळा होते मी, पण तुम्ही मला आकार दिलात. घर सांभाळणं म्हणजे फक्त काम नसतं, तर प्रत्येक नातं जपायचं असतं हा मंत्र मला तुम्ही दिलात. घरातली प्रत्येक जबाबदारी, स्वयंपाक, पाहुणचार, सण उत्सव या सर्व बाबी तुम्ही मला खूप प्रेमानं शिकवल्या की हो. एक जबाबदार गृहिणी म्हणून मला घडवलं. मी जेवले का, दमले तर नाही ना, मला काय हवंय का, अशा कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टीतून तुम्ही सतत माझ्यावर आईच्या प्रेमाचा वर्षाव केला. त्यामुळे तुम्ही माझ्या सासू, आई, मैत्रीण आणि मनातलं सर्व काही आवर्जून सांगावं असं माणूस, अशा सर्व प्रकारची नाती जोडणाऱ्या व्यक्तिमत्व बनलात. आई पप्पा, आज मी ACP महेश रावांच्या संसारात त्यांना प्रत्यक्ष साथ द्यायला निघाली आहे. तुमच्या सोबतीची सवय झाल्यानं तुमच्या रोजच्या आठवणी माझ्या मनात रुंजी घालणारच आहेत. गेली 15 दिवस मी तुम्हा दोघांना सोडून राहणार या कल्पनेनं माझं मन व्याकुळ झालंय. तुमच्या आठवणींचा हा ठेवा माझ्या हृदयाभोवती सतत पिंगा घालीत राहील. लेकीच्या नात्यानं तुमच्यावर हक्क गाजविण्याचा अधिकार तुम्ही दोघांनीही मला बहाल केला आहे. तशीच सून, लेक, मनमोकळं करण्याची हक्काची जागा आणि इतर सर्व काही अशी अष्टपैलू बॅटिंग करण्याची जबाबदारी मी तुमच्यापासून कोसो दूर असले तरीही सक्षमपणे पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. हे मात्र नक्की बरं का आई पप्पा. पप्पा आणि आई, खरं सांगू, आज श्रीगोंदा सोडताना माझं मन खूप जड झालंय. तुमची विठ्ठल रुक्मिणीची जोडी म्हणजे मेड फॉर इच अदर आहे. तुमच्या सोबतीला सोडून जात असले तरी माझं मन मात्र तुमच्या भोवतीच पिंगा घालणार आहे. पप्पा, तुम्ही गोळ्या औषधं वेळेवर घेत जा, तशी मी तिकडून आठवण करणारच आहे बरं का. आईवर तुमचा राग काढत जाऊ नका. आई, तुम्ही कितीही काम असलं तरी रोज वेळेवर जेवत जा. त्याबाबतही माझं तुमच्यावर रिमोट कंट्रोल सारखं तिकडूनही नियंत्रण राहीलच. पप्पा कितीही चिडले, रागावले तरी त्यामागे त्यांचा वाईट हेतू कधीच नसतो, हे लक्षात ठेवा. मी आहेच की तुम्हाला पप्पांचं गाऱ्हाणं सांगायला हक्काचं व्यासपीठ. एकटं वाटलं, टेन्शन आलं, काही शुभ संकेत जाणवले, वाईट वाटले किंवा काहीही वाटलं तर लावा फोन तुमच्या काजलला आणि रंगवा तिच्याशी तुमच्या सख्ख्या मैत्रिणीसारखी गप्पांची मैफिल. पप्पा, तुम्ही का नाराज होता हो? तुम्हालाही ही स्कीम आहे बर का, आणि तेही अगदी विनासायास, वेळेचं बंधन नसणारी, आपल्या लाडक्या सुनबाई कम लेक असलेल्या काजलची. तुमची हक्काची सुनबाई आणि लाडाची पोरगी अशी दोन्हीही नाती मला अखेरच्या श्वासापर्यंत निभवायची आहेत आई पप्पा. तेही आपल्या नात्यात कधीच कोणत्याही प्रकारची कटुता आणि दुरावा येऊ न देता. आई पप्पा, तुम्ही मला खूप काही दिलंय, आता काहीच अपेक्षा नाहीये. आता परमेश्वराकडे माझे एवढंच मागणं आहे की मला मातृपितृत्वाचं अखंड प्रेम देणारे माझे जीवलग आई पप्पांना आरोग्यदायी, यशदायी, फलदायी, सुखदायी दीर्घायुष्य लाभो. या दोघांच्याही चेहऱ्यावरचं हास्य कायम राहो आणि तुमचा दोघांचाही कृपा आशीर्वाद माझ्यावर असाच राहो, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. सदैव तुमचीच सुनबाई कम लाडकी लेक आर्किटेक्ट सौ काजल महेश जंजिरे. मंगळवार 28 जुलै 2026, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.